नमस्कार मंडळी, मी तुमची सखी माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे, ज्याचं नाव आहे वाचाल तर वाचाल. पुस्तके आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहेत. पुस्तकांसारखा मित्र या जगात दुसरा कोणताही असू शकत नाही. तर या पुस्तकांच्या सागरातील एक मोती आपण पाहत आहोत. कालच्या भागामध्ये आपण या पुस्तकातील नाणेघाटातील पाऊलखुणा या पुस्तकातील संपादकीय लिखाणाचा पूर्वार्ध पाहिला आहे. तर आजच्या भागात आपण पाहूयात संपादकीय लेखनाचा उत्तरार्ध. चला तर मग वाचनाला सुरुवात करूयात. या कविता संग्रहाची मांडणी करताना कवी कवयित्री यांचा परिचय, त्यांची कविता आणि त्यावरील भाष्य असे स्वरूप ठेवले आहे. हे या कविता संग्रहाचे वैशिष्ट्य आहे. आत्तापर्यंत अनेक प्रातिनिधिक संग्रह झालेले आहेत, परंतु त्यातील सर्वच कवितांवर भाष्य असणारे कविता संग्रह अद्याप तरी पाहण्यात आलेले नाहीत. 13 मान्यवर व मार्गदर्शक कवी तसेच 7 संपादक यांच्या कवितांचे विभाग स्वतंत्रपणे करण्यात आलेले आहेत. या संग्रहातील इतर 147 असे एकूण 167 कवींच्या कवितांचा क्रम लावताना कवी प्रस्थापित की नवोदित असा विचार न करता कवींच्या जन्मतारखेनुसार विचार करून क्रम ठरविला आहे. नाणेघाटातील पाऊलखुणा मधील बहुतांश कविता उत्कट असून वास्तव जीवनाचे प्रतिबिंब यांच्यात पडलेले दिसते. त्यामुळे या परिसरातील जनजीवनाचा त्या आरसा ठरतात. येथील लोकांची जगण्याची धडपड, त्यांना येणाऱ्या विविध समस्या व त्यावर मात करण्याचा त्यांचा प्रयत्न, संकटांना कणखरपणे सामोरे जाण्याची येथील लोकांची वृत्ती, या साऱ्या गोष्टी या कवितांमधून चित्रित झालेल्या आहेत. नैतिक मूल्यांची जोपासना करण्याची धडपड या कवितांतून दृष्टीस पडते. समाजात एकोपा आणला पाहिजे, स्वतःचे हेवेदावे मत्सर सोडून एक दिलाने एकत्र आले पाहिजे. फक्त रक्ताची नातीच नव्हे तर सामाजिक बांधिलकी जपून सर्वांनी एकत्र आले पाहिजे, असा मोलाचा संदेश मिळतो. सकारात्मकता, आशावाद, उदात्त जीवनवृत्ती यांचे दर्शन अनेक कवितांमधून घडते. ग्रामीण जीवनानुभव, शेती, शेतकरी यांच्याशी निगडीत असणारे जीवन जाणीवांचे दर्शन प्रत्ययकारी आहे. या शेती मातीच्या कवितांतून लहरी पाऊस, अवकाळी, दुष्काळ अशा विविध समस्या, गरिबी, त्यामुळे होरपळलेला व होलपटलेला बळीराजा अशा विविध भाव वास्तवांचे मन हेलावून टाकणारे दर्शन कवितांमधून पाहावयास मिळते. जुन्नर परिसराला निसर्ग संपन्नतेचे वरदान लाभलेले आहे. सह्याद्री पर्वतरांगा, माळशेज घाट, नाणेघाट, दाऱ्याघाट, हरिश्चंद्रगडाचा दक्षिण पायथा, विविध गड किल्ले, पंचनद्या अशी परिसरातील निसर्ग संपन्नतेची विविधता या कवींच्या काव्यास प्रेरणा देणारी आहे. त्यामुळे जवळजवळ प्रत्येक कवीच्या कवितेत निसर्गाची ओढ, आसक्ती आणि एक आंतरिक नाते दिसते. यातून ग्रामीण जीवनावर निसर्गाचा असलेला प्रभाव व झालेला परिणाम या दोहोंचे दर्शन घडते. भारतातील बौद्धकालीन 357 लेण्या या परिसरात आहेत. सातवाहन सम्राज्ञी नागनिकेने निर्मिलेला मराठीचा ब्राह्मी लिपीतील 2200 वर्षापूर्वीचा शिलालेख, कुकडेश्वर येथील वीरगळ या ऐतिहासिक खुणा जुन्नर परिसराच्या इतिहास संपन्नतेत भर टाकतात. त्यामुळे इतिहासाचा अभिमान या कवितांमधून डोकावतो. या नैसर्गिक पार्श्वभूमीवर या परिसरात खूप पाऊस पडतो. पावसाचे वर्णन करणाऱ्या खूप कविता या संग्रहात पाहायला मिळतात. या कवितेतील झिम्माड पाऊस कधी तनामनाला धुंद करून भिजवतो, तर कधी अवकाळी पावसामुळे शेतीचं झालेलं नुकसान पाहून खंत करायला लावतो. कवितेतील नाद, लय याबरोबरच दृश्य संवेदनाही जागृत करतो. एकूणच हा पाऊस आपल्या तालावर ताल धरायला लावणारा आहे. या कविता वाचनीय आहेत. शहरीकरणाचे, जागतिकीकरणाचे संस्कार
होऊ लागल्यामुळे येथील जनजीवनात आलेल्या बदलांचे वास्तव दर्शनही या कवितांमधून आविष्कृत झालेले दिसते. शासकीय योजना, त्यांच्या अंमलबजावणीत होणारा भ्रष्टाचार, येथील राजकारण तसेच त्यांचा मानवी जीवनावर होणारा परिणाम यांचा आलेखही या कवितांमधून दिसतो. स्त्रियांच्या भावविश्वाला स्पर्श करणाऱ्या अनेक कविता यात अंतर्भूत आहेत. मुलगी, बहीण, पत्नी, गृहिणी, आई, सासू अशा विविध भूमिका जगताना होणारा स्त्रियांच्या मनाचा कोंडमाराही येथे चित्रित झालेला आहे. घरासाठी, संसारासाठी कष्ट करूनही तिचा घरावर हक्क असतोच असे नाही, अशी सूक्ष्म सल व्यक्त करणाऱ्या आशयघन कविताही येथे पाहावयास मिळतात. कवितेच्या आशयाबरोबरच कवितेचे रूपही प्रभावशाली व महत्त्वाचे असते. त्यामुळे नाणेघाटातील पाऊलखुणा तील कवितांचे अवलोकन करताना या काव्याभिव्यक्तीमध्ये आशयाबरोबरच मांडणी, रचना प्रकारांची विविधता पाहावयास मिळते. पारंपरिक ओवी, अभंगांपासून ते पोवाडा, लावणी, गझलपर्यंतच्या अवघड रचनाही या कवींच्या कवितांतून अतिशय दमदारपणे आविष्कृत झालेल्या दिसतात. यात अल्पाक्षरी गझल, विडंबन कविता, उपहासिका यांचाही समावेश या कवितात दिसतो. एका बालकवितेचाही समावेश या संग्रहात केलेला आहे. हा कविता संग्रह म्हणजे या परिसरातील कवींच्या उत्कट अभिव्यक्तीला, त्यांच्या काव्यात्मकतेला पैलू पाडण्याचा प्रयत्न आहे. यातील सर्वच कविता खूप दर्जेदार आहेत असे म्हणता येणार नाही, पण या नाणेघाटातील पाऊलखुणा आहेत. त्यामुळे या खुणांचा मागोवा घेताना पुढे त्यांची पावले दमदारपणे निश्चितच पडतील असा आशावाद बाळगूया. या संग्रहासाठी योगदान व सहकार्य देणाऱ्या तसेच सहभागी कवी व कवयित्रींचे हार्दिक आभार. संपादक मंडळ माननीय शिवाजीराव चाळक साहेब, रुपाली अवचरे मॅडम, विजय लोंढे सर, संदीप वाघोले सर, प्रदीप गांधलीकर सर, वैशाली सावंत मॅडम, बाबासाहेब जाधव सर. तर चला तर मंडळी, उर्वरित संपादकीय भागाला आपण पूर्णविराम देत आहोत. आता पुढील भागामध्ये आपण नवीन गोष्टी पाहूयात आणि नवीन वाचन करूयात. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि पुस्तके वाचत रहा. रामकृष्ण हरी.